एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भाजप नगरसेवकांचा महापालिका मुख्यालयात मोठा गोंधळ सुरू आहे। सुरक्षा रक्षक आणि भाजपा नगरसेवकांमध्ये झटापटी झाली। डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी हातात बॅनर घेऊन मुख्यालयात प्रवेश केलाय। उल्हासनगर महापालिकेत सत्ताधारी भाजप नगरसेवकांवरच महापालिकेच्या मुख्यालयात आंदोलन करण्याची वेळ आली आहे। भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्यालयात डम्पिंग ग्राउंड हटवाचे बॅनर हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत प्रवेश केलाय। मॅडमने आमच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना। तुम्हाला स्वतःला डम्पिंगचा त्रास होतो का? भरपूर त्रास होतो। आमचे घर आम्ही तिथे रहिवासी आम्ही तिथलेच आहेत ना, मग आम्हाला तकलीफ होणारच ना। आमच्या जास्त आमच्या लहान बाळांना केवढा तकलीफ होते, भरपूर तकलीफ होते। वारंवार आम्ही त्यांना कळवण्यात आलं। आयुक्त मॅडम सुद्धा आल्या, महापौर मॅडम पण आल्या। 1 महिन्यात हे दिलेलं 1 महिन्यात होऊन जाईल, अजून काही झालेलं नाहीये। अक्षरशः तिकडे संत भूमी आमची 5 नंबर ही आमचे संत बाहेर जाऊन राहतात आहेत या एका डम्पिंग ग्राउंडच्या विषयावर। आज आम्ही ते बसलोय। डम्पिंग हटाव, शहर बचाव। महत्वाची गोष्ट अशी आहे का 2017 जो डम्पिंग ग्राउंड अनधिकृत बसवलेला आहे, त्याच्यात शासनाने जबरदस्तीमध्ये जनतेवरती लादलेला हा प्रकार आहे। आणि मी तर असं बोलतो, तिथे बाजूला शाळा आहे, त्याच्यामध्ये 600 विद्यार्थी आहेत आणि बाजूला पाण्याची टाकी आहे, तिथं सम आहे। कमीत कमी त्या सम मधून 50,000 लोक पानी पीते। सर जी, उसी वजह से जो हम लोग ने आज ही किया है प्रदर्शन। सर जी, वहाँ पे हमारे एरिया में मैं बोलता हूँ 30 से 40% बच्चों को सांस लेने में तकलीफ हो रही है। और वहाँ पे आप 10 में से 6 लोगों को अगर आप देखोगे ना, अस्थमा का प्रॉब्लम हो गया। अभी आने वाले जो चल रहे हैं ना लोग, दिन ब दिन लोग कर रहे हैं। इस वजह से हम लोग ने पब्लिक का इतना पब्लिक वहाँ पे इतनी परेशान हो गई, इन लोग से इतनी परेशान हो गई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।